आज या ठिकाणी कुंजरवाडी गावामध्ये आम्ही प्रचार यंत्रणा हाऊस घेत आहोत। गेले 4-5 दिवसापाठीमागं या ठिकाणी राज्याचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचं अपघाती असं निधन झालं। 2 दिवसाचा दुखवटा सर्वच राज्याने त्या ठिकाणी पाळलेला असतो, परंतु प्रचार यंत्रणा ही करायचीच असते। परंतु ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी ताईंनाच उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी घ्यायला लावली, त्यामुळं त्याचा परिणाम हा कुठल्याही बाकीच्या इलेक्शनवरती निश्चित होणार नाही। कारण इलेक्शन ही आता जी पण आहे ती जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनतेने हातात घेतलेली इलेक्शन आहे। ही इलेक्शन तुम्हाला कामावरतीच पुढं न्यावं लागणार आहे। कामाची माणसं या ठिकाणी कोण आहेत हे जनतेने ओळखलेलं आहे, त्यामुळे ही इलेक्शन कामाच्या जीवावरतीच ही इलेक्शन पार पाडणार आहे। आणि ज्यावेळेस आम्ही मतदारांपर्यंत पोहोचत आहोत तर आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचा या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे। ज्या प्रभागामध्ये आपण जात आहे, ज्या गावमध्ये आपण जात आहे, वार्डामध्ये जात आहे, त्या ठिकाणी काय वारंवार नागरिकांकडून अडचणी आपल्याला ऐकायला मिळत आहे, त्यावरती आपण काय उपाययोजना करणार? गावगाड्यामध्ये गेलं तर अडचणी ह्या जनतेच्या मिळतच असतात, फक्त अडचणी ह्या शोधत राहायच्या असतात। रस्त्याच्या समस्या असतील, ड्रेनेजच्या समस्या असतील, आरोग्याच्या असतील, लाईटच्या असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जेवढी पण कामं त्या ठिकाणी चालतात त्या समस्या ह्या आपल्याला घेऊनच पुढं जावं लागतं आणि त्याच्यावरतीच काम करावं लागतं। निवडून आल्यानंतर जनतेला आपल्या दरबारी बोलवणार आहे का आपण जनतेच्या दरबारी जाणार? माझं तर या ठिकाणी अतिशय स्वच्छ मत आहे की बाबा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आपल्याला काम करण्यासाठी दिलेल्या आहेत, मग ते आपल्या घरी बसून काम करण्यासाठी नाहीत तर प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषद सदस्य असू द्या, पंचायत समिती सदस्य असू द्या, त्यांनी त्यांच्या मासिक मिटिंगला त्या ठिकाणी हजर राहून गावच्या समस्या त्या ठिकाणी सोडवल्या पाहिजेत। म्हणजे आपल्या घरी त्या ठिकाणी आपले मतदार न येता आपल्याला प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणच्या गावच्या समस्या शोधून त्या ठिकाणी त्याच्यावरती काम केलं पाहिजे, असं या मताचा मी ठाम आहे। नमस्कार, मी नवनाथ काकडे। खरं तर थेऊर, आवळवाडी, मांजरी, कोलवडी, कुंजीरवाडी, आळंदी मातोबा ह्या 6 गावातील गट क्रमांक 40 जिल्हा परिषदेचा हा गट असून या गटामध्ये मला असं वाटतं की पहिल्यांदाच कमळ फुलणार आहे। कारण आपण पाहिलं आहे की यापूर्वी कमळाने अधिकृतपणे या गटामध्ये कधीही कमळाला संधी मिळाली नव्हती किंवा कोणी संधी घेतली नव्हती। आत्ता आपण पाहतो आहे की केंद्रामध्ये, राज्यामध्ये, किंबहुना पुणे महानगरपालिका आणि इतर मुंबई सर्वत्र महत्त्वाच्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा कमळ फुललेलं आपल्याला फार प्रभावीपणे पाहायला मिळतं आहे। या देशाचे लोकप्रिय आणि सर्वज्ञ विश्वनेता पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अथक परिश्रमातनं खरं तर घराघरापर्यंत कमळ पोचण्याचा प्रयत्न झालेला आहे। या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीची ही 2026 सार्वत्रिक निवडणूक, यामध्ये जिल्हा परिषद गट 40मध्ये ज्यांचा फार प्रामुख्याने प्रभाव नोंदविला जातो ते आपल्या पुणे जिल्ह्याचे प्रभारी आदरणीय दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय राहुलदादा कुल, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा आमदार चित्राताई वाघ, आपल्या पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आदरणीय प्रदीपदादा कंद या प्रमुख नेतृत्वानं या थेऊर जिल्हा परिषद गटावरती एक विश्वास दाखवला आणि आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय सागरनाना चौधरी, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षा त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती पूनमताई चौधरी, आमच्या हवेली तालुका युवा वॉरियर्सचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, या ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य संग्रामदादा कोतवाल, या गावचे विद्यमान सरपंच आदरणीय हरीशरावजी गोटे, हा सर्व प्रमुख परिवार या ठिकाणी आमच्याबरोबर आहे। आणि या जिल्हा परिषदेच्या गटाच्या उमेदवार म्हणून मांजरी खुर्द गावच्या माजी उपसरपंच म्हणून ज्यांनी प्रभावीपणे काम पाहिलं त्या सौभाग्यवती पुष्पलताताई प्रकाश शेठ सावंत आणि पंचायत समिती गण क्रमांक 79 म्हणजे थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी मातोबा या गणामध्ये पंचायत समितीसाठी अधिकृत उमेदवार असलेले आमचे पुतणे हरिभक्त पारायण आदरणीय योगेश नाना दत्तात्रय काकडे, हे दोनही उमेदवार या आपल्या पंचायत समिती गट आणि गणामध्ये आहेत आणि गण क्रमांक 80 मध्ये सौभाग्यवती पूनम अशोकाबा गायकवाड ह्या उमेदवार आहेत। मला फक्त आपल्याला आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना हे आवर्जून सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीने या तीनही उमेदवाराची जी निवड केलेली आहे त्या निवडीवरती जो विश्वास दाखवलेला आहे
तो निश्चितपणं या ठिकाणी या परिसरातून सार्थ ठरवणार आहेत आणि तो सार्थ ठरवण्यासाठी या गटाची प्रभारी म्हणून जबाबदारी आमच्या पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षा, या परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सौभाग्यवती पूनमताई सागरनाना चौधरी यांना या गटाचे प्रभारी म्हणून आदरणीय चित्राताई वाघ, आदरणीय राहुलदादा कुल आणि प्रदीपदादा कंद यांनी त्यांच्यावरती जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे, विश्वास दिलेला आहे की या तीनही उमेदवारांना आम्ही घराघरापर्यंत पोचून प्रचंड बहुमताने विजयी करणार आहोत आणि निश्चितच त्याप्रमाणे काम या परिसरामध्ये पूनमताई असतील, संग्रामदादा असतील आणि हरीशराव असतील हे लोक या ठिकाणी पाहत आहेत. आपण पाहत आहात की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना अत्यंत प्रभावीपणे प्रतिसाद या परिसरातील नागरिकांकडून मिळतो आहे आणि मला असं वाटतं हा प्रतिसाद येणाऱ्या 7 तारखेच्या निवडणुकीसाठी एक विजयाची नांदी असणार आहे. कमळ हे चिन्ह आहे, आपल्या प्रत्येक माणसाच्या हृदयावरती अधिराज्य करणार आहे. कमळाला मत म्हणजे मोदी साहेबांना मत, कमळांना मत म्हणजे आपल्या लाडक्या बहिणींच्या देवाभाऊला मत, अशी सर्वसामान्य माणसाची कल्पना आहे आणि ती सार्थकी ठरवण्यासाठी या गट आणि गणामध्ये विशेषतः गटामध्ये पुष्पलता प्रकाश शेठ सावंत यांचंही काम आपण पाहिलं तर लक्षात येईल की त्यांचे पती प्रकाश शेठ सावंत हे कुस्ती माध्यमातून सर्वसामान्य माणसापर्यंत पोचण्याचा ते प्रयत्न करत असतात. ग्रामपंचायतीच्या गावगाड्यापासून तर राज्याच्या राजकारणापर्यंत प्रकाश शेठ सावंत यांचा प्रभाव आपण पाहतो आहे. त्यांच्या पत्नी पुष्पलता सावंत यांनीही उपसरपंच पदाची जबाबदारी भूषवलेली आहे. त्याचबरोबर योगेश नाना काकडे हे पंचायत समितीचे उमेदवार जे हरिभक्त पारायण आहेत. मी नेहमी सांगत असतो कोल्ड्रिंकसुद्धा न पिलेला माणूस जर आपल्याला पाहायचा असेल तो योगेश नाना आहे आणि अशा निर्व्यसनी सचोटीने काम करणारी माणसं आज आपल्यापुढे कमळाच्या चिन्हावरती उभे आहेत. आपण पाहिलेलं अनेकदा की तमाशातले राजे आपल्याला स्वतःचीच खुर्च्या, स्वतःचीच आसनं घेऊन येणार आणि या ठिकाणी लोकांवरती प्रभाव टाकणार आणि सर्वसामान्य माणसांच्या मताची चोरी करणारे लोक समोरच्या पॅनलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मला फक्त हे सांगायचे की जनतेच्या मनातील राजे आपण कधी शोधणार आहोत का? सर्वसामान्य माणसाचे भुकेचे प्रश्न, वीज, आरोग्य, पाणी यासारखे विविध प्रश्न सामान्य माणसाला जीवन जगण्यासाठीची परिस्थिती निर्माण करण्यासाठी हे तीनही उमेदवार अतिशय सचोटीने काम करतील याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते या परिसरामध्ये प्रभावीपणे काम करत आहेत. आपण पाहिलं तर लक्षात येईल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही अनेक लोक, बजरंग दलाचे लोक, त्याचबरोबर गोरक्षक असतील, अशा अनेक प्रकारचे लोक, वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संस्था, संघटना या ठिकाणी जनमानसांच्या तळागाळापर्यंत काम करण्याचा प्रयत्न, ते आपल्याला दिसणार नाहीत पण इतका प्रभावीपणे प्रचार आपल्याला उदयाला आलेला दिसतो आहे. ते मला असं वाटतं या तीनही उमेदवारांच्या विजयाची नांदी आहे. मी येत्या 7 तारखेला कमळ हे चिन्ह आहे, हे 2 नंबरला बटन आहे. पुष्पलताताई सावंत यांचंही 2 नंबरला कमळ हे चिन्ह आहे. योगेश नाना काकडे यांचंही 2 नंबरला कमळ हे चिन्ह आहे आणि आपल्याला माहिती आहे 2 ही विजयाची एक साक्ष देतं आणि तो विजय निश्चितपणे या ठिकाणी या दोन्ही उमेदवारांचा, किंबहुना आपल्या गण क्रमांक 80 येथील तिसऱ्याही उमेदवाराचा विजय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पक्ष नेतृत्वाने दाखवलेला विश्वास हा निश्चितपणे विजयाची एक दिशा घेऊन जाईल हीच या ठिकाणी खात्री देतो. येत्या 7 तारखेला सर्व मतदार सुज्ञ आणि जागरूक मतदारांना मी विनंती करेल, आपण कमळ या चिन्हासमोरील बटन दाबावं आणि या तीनही उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा आशीर्वाद द्यावा. हे तीनही उमेदवार निश्चितपणे आपल्या सेवेसाठी कटिबद्ध राहतील. येणारे आपल्या समोरचे उमेदवार जे दिसत आहेत ते अतिशय उथळ आहेत, थिल्लरपणे या ठिकाणी ते लोकांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते ग्लॅमरियस फक्त वातावरण आहे. आपल्याला 5 वर्ष हे उमेदवार आपल्या पायापाशी असले पाहिजेत, आपल्या सेवेसाठी असले पाहिजेत. हे उमेदवार आपण निवडून द्याल याची मी खात्री व्यक्त करतो. या ठिकाणी आपल्या सगळ्यांना येणाऱ्या 7 तारखेच्या मतदानाच्या शुभेच्छा देतो. जय श्रीराम.